चिपळूणमध्ये मारहाणीची एक घटना समोर आली आहे। पत्नीला सासरीहून घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादावरून मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि वाहनाची तोडफोड झाल्याची घटना चिपळूण शहरातील गोवळकोट रोड अस्मिना प्लाझा येथे घडली। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून जखमी तरुणावरती सध्या उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फैजान सिकंदर चौगुले, वय 25, व्यवसाय ट्रॅव्हलिंग, राहणार खिरडी मोहल्ला तालुका चिपळूण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यानुसार अब्दुल शेख, शाहिद शेख, बाबू शेख, खालिद शेख, असलम शेख, फारुख बाबासाहेब शेख आणि अमान शेख सर्व राहणार गोवळकोट रोड चिपळूण यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनुसार गुरुवारी दिनांक 4 जून रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास फैजान चौगुले हे गोवळकोट रोडवरील अस्मिना प्लाझा येथे आपल्या पत्नी सानिया फैजान चौगुले यांना सासरीहून आपल्या घरी खिरडी येथे घेऊन जाण्यासाठी गेले होते। यावेळी उपस्थित असलेल्या आरोपींना त्यांचा राग आला आणि त्यांनी फैजान यांच्याजवळ वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली। घटनेनंतर जखमी अवस्थेतील फैजान चौगुले यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। यानंतर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर या सर्व संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे गोवळकोट रोड परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे। कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।